विश्वाला शांतीचा महान असा संदेश देणारे जगतवंदनीय जगद्गुरु तथागत भगवान बुद्ध पुन्हा सर्वांचे उद्धार करते भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कार्याला व महान अशा त्यागाला विनम्र अभिवादन। त्या संस्थेच्या माध्यमातून धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो ती तमाम देवतांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक प्रमुख आदरणीय मीराताईजी आंबेडकर यांच्या आश्वासनेने चाललेल्या धम्म कार्यास असलेले देवी तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर यांचे बंगाल भगिनीनो आपण माता सावित्रीबाईंची जयंती साजरी करीत आहोत। त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय पद्माताई निकम तसेच या प्रबुद्धनगर शाखेचे अध्यक्ष आदरणीय लोटनजी बिराडे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच शील सर्वसंपन्न उपासक उपासिका या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। तर बंधूंनो विषय हा इतका महत्वाचा आहे आपल्यासाठी की त्याची आपण तुलना करू शकत नाही असा हा विषय सावित्रीबाईंचा। आता पहिल्यांदा बघा इथं मुलं आली मुलांनी प्रत्येक मुलाने काय म्हटलं सावित्रीबाई सावित्रीबाई सावित्रीबाई। तर पहिल्यांदा आपण याच्यात सुधारणा करा की ह्या आपल्या ज्या माता आहेत त्यांना आपण बाई शब्द वापरू नका माई शब्द वापरा। लक्षात घ्या रमाईला रमाई शब्द वापरा सावित्रीबाई म्हणता सावित्रीबाई म्हणा। तर हे आपण शब्द सुधारले पाहिजेत आपले। तर असं काय हरकत नाही। तर सावित्रीबाईंच्या जीवनावर आपण या ठिकाणी थोडक्यात थोडीफार माहिती देणार आहोत। तर आपण ती लक्षपूर्वक ऐकली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणलं पाहिजे। नाहीतर आपण जर आपण जीवनामध्ये परिवर्तन नाही घडवलं कारण बंधूंनो हा निसर्ग आहे ना हा परिवर्तनशील आहे। निसर्गात बदल घडत असतो मग आपल्यात काय घडू नये बरोबर आहे का। आता ही लहान मुलं आहेत उद्या ही मुलं जवान होतील नंतर म्हातारे होतील म्हणजे निसर्गात बदल आहे। तर आपल्यात का नको आपण का तसे वागतो। तर आपण ह्या थोडक्यात त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत। तर माता सावित्रीबाईंबद्दल आपण सुरुवात करणार आहोत। तर सर्वात अगोदर माईंचा जन्म कधी झाला 3 जानेवारी 1831 ला खंडोजी पाटील आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला नेवासे गावामध्ये। तर बंधूंनो त्या जेव्हा लहान होत्या तर लहान असताना गावामध्ये फिरताना ते ख्रिश्चन मिशनरी फिरतात बघा जसे आपल्या इकडे फिरतात आहे का नाही। त्यावेळेस ब्रिटिशांचं सरकार होतं तर ख्रिश्चन जे प्रचार करणारे असतात ते फिरत होते। तर माईंना एकदा ते भेटले त्या लहान होत्या आणि ते त्यांच्या सवयीप्रमाणे लोकांना पुस्तकं वाटतात। तर त्यांनी एक पुस्तक सावित्रीबाईंनी दिल्याच्या नंतर ते पुस्तक त्यांनी घेतलं आणि घरी आले। परंतु त्यावेळी परिस्थिती अशी होती की महिलांनी पुस्तक हातात घेणं म्हणजे पाप समजलं जायचं। आणि त्यावेळेस तिच्या वडिलांनी जे पाहिलं की मुलगी हातात पुस्तक घेऊन आलेली आहे तर त्यांनी तिला रागवले आणि ते पुस्तक काय केलं तिच्या हातातून फेकून दिलं। तर ते परत केल्या ते पुस्तक त्यांनी उचललं आणि व्यवस्थित ठेवलं। हा त्यांच्या जीवनातला पहिला प्रसंग झाला। त्याच्यानंतर वयाच्या 9व्या वर्षी त्यांचं लग्न ठरलं। लग्न ठरल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचं लग्न झालं। लग्न झाल्याच्या नंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई हे बाजारात गेले। ज्यावेळेस ते बाजारात गेले तर बाजारामध्ये त्यांनी जिलेबी खरेदी केली आणि एका बाजूला बसून ते जिलेबी खात होते। आणि त्या कागदावरती जिलेबी खाल्ली तर जिलेबी संपली आणि तो कागद होता तो कागद सावित्रीबाई बघत होते। सावित्रीबाईंना माईंना काही येत नव्हतं काय वाचता वगैरे काही येत नव्हतं परंतु त्या कागदाकडे ते निरखून पाहत होत्या। आणि हे नेमकं ज्योतिबांनी पाहिलं आणि ज्योतिबांनी तिला विचारलं की तुला शिक्षणाची आवड आहे का। तर ती म्हणे हो म्हणे मला पहिल्यापासून शिक्षणाची आवड आहे परंतु आपल्या महिलांना शिकता येत नाही
ही आपली मोठी शोकांतिका आहे असं सावित्रीमाई बोलल्या ज्योतिरावांना. म्हणजे शिक्षणाची सुरुवात बघा कुठून झाली. आणि मग त्यांनी ठरवलं की जर हिच्या मनामध्ये शिकण्याबद्दल जिज्ञासा आहे तर आपण हिला शिकवलं पाहिजे. आणि मग त्यांनी तिला शिकवायला सुरुवात केली. पण शिकवायला सुरुवात कशी केली? शिकवणं एवढं सोपं होतं का? व्यवस्थेच्या विरुद्ध जायचं होतं. शिरी शिकली तर काय होतं? धर्म बुडतो असं म्हटलं जायचं. मग त्यांनी काय केलं? रात्री सगळं झोपल्याच्या नंतर तिला शिकवायला घेतलं आणि शिकवायला सुरुवात झाली. परंतु कुठल्याही गोष्टी त्या जास्त वेळ लपून राहत नाहीत. ही गोष्ट त्यांच्या वडिलांना माहिती पडली आणि त्यांनी मग त्याला विरोध केला की बाबा तू जे हे करतोय तर हे काय करतोय? चुकीचं करतोय. कारण की आपल्यामध्ये स्त्रियांना शिक्षणाची परमिशन नाहीये. ऍक्च्युली गोविंदराव सुद्धा चांगलेच होते परंतु परिस्थितीच्या पुढे त्यांचं काही चालत नव्हतं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे चुकीचं काम करतोय. परंतु ते ऐकणारे नव्हते. मग त्यांनी काय केलं? घरात शिकवणं बंद केलं. ज्यावेळेस ते शेतात जायचे तर शेतात शिकवायला लागले आणि शेतात शिकवायला ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस इतर लोकांनी पाहिलं आणि इतर लोकांनी पाहिल्यावर मग त्यांना त्यांच्या वडिलांकडे कंप्लेंट केली की हा त्याच्या बायकोला शिकवतोय. आणि त्याच्यामुळे काय झालं? गावातल्या बरेच लोकांनी त्या गोविंदरावांची भेट घेतली. त्यांना सांगितलं की याला आताच्या आता घरातून बाहेर काढा नाहीतर हा आपला धर्म बुडेल. आणि मग गोविंदरावांनी त्या लोकांच्या पुढे हार मानली आणि महात्मा फुलेला आणि सावित्रीमाईंना इच्छा नसताना घरातून बाहेर काढलं. मग ते कुठे गेले? बाहेर काढल्याच्या नंतर जातील कुठे? मग उस्मान शेख नावाचा त्यांचा मित्र होता आणि त्या उस्मान शेखची बहीण कोण होती? फातिमा शेख. तर त्या उस्मान शेखच्या घरी ते राहिले आणि तिथे राहिल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं की आता आपल्याला असं पण बाहेर काढलंय तसं पण काढलंय तर आपण आता मोठंच काम करू. बरोबर आहे का नाही? मग त्यांनी त्या उस्मान शेखच्या मदतीने काय केलं? त्या पुण्याच्या भिडेवाड्यात बुधवार पेठेमध्ये 1848 ला पहिली मुलींची शाळा काढली. आणि पहिली मुलींची शाळा काढली त्यावेळेस बघा म्हणजे असं काम आपण करूच शकत नाही. आपण एखादा जर आपल्या एरियामध्ये एखादा भाई असेल तर त्या भाईच्या विरुद्ध बोलायला आपण घाबरतो. ते अख्ख्या सिस्टमच्या विरुद्ध गेले आणि त्यांनी ती शाळा सुरू केली. शाळा सुरू केली त्यावेळेस उस्मान शेखच्या घरापासून तर त्या बुधवारवाड्यापर्यंत जाईपर्यंत सावित्रीमाईंना अनेक प्रकारचा त्रास व्हायला लागला. लोक काय करायला लागले? त्यांना शिव्या द्यायला लागले. कुणी टवळे म्हणायला लागले, कुणी सटवी म्हणायला लागले, कुणी गर्भगुडी म्हणायला लागले. अशा अनेक प्रकारच्या शिव्या लोक द्यायला लागले. महिला सुद्धा द्यायला लागल्या आणि त्यांच्या अंगावर चिखल फेकायला लागले, शनी फेकायला लागले. आता सांगितलं कुणीतरी, बरोबर आहे ना? मग ज्यावेळेस त्यांनी हा त्रास सहन केला त्यांनी ज्योतिरावांना सांगितलं की असे असे प्रकार होत आहेत. त्यावेळेस ज्योतिरावांनी काय सुचवलं की तू असं कर म्हणे, 2 साड्याने अंगावर एक साडी घालून जायची आणि ती साडी खराब झाली की तिथं दुसरी साडी घालायची आणि मग यायचं घरी. तर अशा पद्धतीने त्यांनी तो चालू ठेवलं. आणि मग एका दिवशी काय झालं? एका माणसाने थोडा जास्तच पुढे गेले त्याच्या सावित्रीमाईंचा हात पकडला त्याने. त्यावेळेस मात्र त्याच्या थोबाडीत त्यांनी ठेवल्या आणि त्या घरी आल्या. ज्योतिरावांना सांगायला लागल्या की असं असं आज झाला मला त्रास. तर ज्योतिराव तसं नव्हतं ऍक्च्युली, पण ज्योतिरावांच्या मागे लवजी वस्ताद होते. ते त्यांनी जर त्यांना सांगितलं असतं लवजी वस्तादांना तर लवजी वस्ताद फार मोठे खतरनाक व्यक्तिमत्व होतं. पण त्यांनी तसं काही केलं नाही. त्यांनी सावित्रीला शेतावर घेऊन गेले आणि ज्वारीचं पीक आलेलं होतं. त्यावेळी सावित्रींना विचारलं की सावित्री मला सांग म्हणे आता की हे जे दाणे दिसत आहेत ह्या दाण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दाणा कुठला आहे? सावित्रींना त्यांनी काय विचारलं की हे जे ज्वारीचे दाणे दिसत आहेत ह्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ दाणा कुठला आहे? तर दाणे सगळे सारखेच असतात त्या कंसामध्ये. तर तिला काय ते सांगता नाही आलं. तर ती म्हणाली की तुम्हीच सांगा म्हणे, मला
मला काही समजत नाही, तर त्यांनी सांगितलं की या सर्वांमध्ये जो दाना श्रेष्ठ आहे तो जमिनीत आहे, कारण तो जमिनीत गाडला गेला त्याच्यावरच हे एवढे दाणे आले. म्हणून आपल्याला सुद्धा काय करायचंय, जमिनीत स्वतःला गाडून घ्यायचंय. ज्यावेळेस आपण स्वतःला जमिनीत गाडून घेऊ तेव्हाच हे दाणेदार कणसं येतील. बरोबर आहे ना. आज बघा सावित्रीमाई आणि ज्योतिराव फुले यांनी आपल्यासाठी कष्ट केले, जमिनीत गाडून घेतलं, म्हणून आज आपण एवढं सुख भोगतोय का नाही. तर हे फार महत्वाचं आहे. तर त्यांनी अशा प्रकारे सगळं सहन केलं. आणि दुसरी गोष्ट, मग ज्यावेळी शाळा त्यांच्या चांगल्या सुरू झाल्या, व्यवस्था सगळी चांगली झाली, नंतर त्यांना असं आढळून आलं की पूर्वी कसं होतं, विधवा जर महिला झाली तर एकतर लहानपणी लग्न करायचे, लहानपणी लग्न केल्यावर नवरे लवकर मरून जायचे आणि जवानच बाई विधवा होऊन जायची. आणि त्यावेळेस हेच दुसरे लोक काय करायचे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचे. आणि ज्यावेळेस त्या गरोदर राहिल्या तर मग त्यांना आत्महत्येशिवाय कुठलाच पर्याय नाही राहायचा. तर अशा वेळेस ज्योतिराव फुलेंनी आपल्या घरावर पाठी लावली की विद्वांनो, तुम्ही या ठिकाणी या, तुमचं बाळपण करा, तुमची सगळी माहिती आम्ही गुप्त ठेवू, आणि तुमचं बाळ तुम्हाला घेऊन जायचं असेल तर घेऊन जा, आणि नाही घेऊन जायचं असेल तर आमच्याकडे ठेवा, आम्ही त्याची काळजी घेऊ. अशी पाठी लावली त्यांनी आपल्या दाराला. आणि त्यानंतर अनेक महिलांचं बाळपण आणि त्यांना आश्रय देण्याचं काम त्यांनी केलं. तर अशीच एक काशीबाई नावाची महिला होती की जी पण विधवा होती आणि विधवा अवस्थेत ती गरोदर राहिली, आणि तिचं बाळपण सावित्रीमाईंनी केलं. आणि तिचा जो मुलगा झाला त्याला यशवंत असं नाव दिलं, आणि त्याच यशवंताला पुढे त्यांनी डॉक्टर केलं. तर अशा प्रकारे सावित्रीमाईंनी अनेक प्रकारची चांगली कामं केली. त्यानंतर आपल्या समाजाची जी अवस्था होती की आपल्याला पाणी कोणी देत नव्हतं, तर त्यांनी आपल्या घराचा हौद आपल्यासाठी खुला करून दिला. हे पण एक काम त्यांनी केलेले. त्यानंतर ज्यावेळेस महात्मा फुलेंना लखव्याचा आजार झाला, त्याला आपण अर्धांगवायू म्हणतो, तर त्या अर्धांगवायूमध्ये त्यांनी पतीची खूप सेवा केली. त्यांचे अपूर्ण पुस्तकं त्यांनी पूर्ण केले आणि ते प्रकाशित केले. आणि महात्मा फुलेंनी जी सत्यशोधक समाज नावाची संघटना काढली होती, त्या संघटनेचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं. तर हे फार महत्वाचं असं काम त्यांनी केलं. आणि शेवटी 28 नोव्हेंबर 1890 महात्मा फुले गेले. तर ते सगळं महात्मा फुल्यांचं जे त्यावेळी वातावरण अतिशय भयानक होतं, म्हणजे महिलांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता. ज्यावेळेस महात्मा फुले वारले त्यावेळेस त्यांची जी प्रेत यात्राचं जे काही असतं ना, ते मटकं घ्यायचे त्यावेळेस, आजही घेतात हिंदू धर्मामध्ये. तर ते मटकं त्यांनी यशवंतला उचलून दिलं नाही, कारण तो दत्तक होता. तर ते चुलत भाऊ पुढे आले, त्यांनी विरोध केला. त्यावेळेस सावित्रीमाईंनी काय केलं, ते मटकं स्वतः घेतलं, कारण मटकं हातात घेणं ही खूप मोठी गोष्ट होती. पण त्यांनी घेतलं आणि महात्मा फुलेंचे सगळे विधी त्यांनी स्वतः पार पाडले, कुणालाही त्यांनी जुमानलं नाही. तर अशा पद्धतीने त्यांनी एका स्त्रीला म्हणजे या अस्पृश्यतेच्या किंवा या गुलामगिरीच्या जोगडातून बाहेर काढलं. ही साधी ट्रेनिंग नव्हती. आणि शेवटी पुण्यामध्ये प्लेगची साथ आली, आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये त्यावेळेस महात्मा फुले नव्हते, यशवंत डॉक्टर झालेला होता. आणि त्या प्लेगच्या सालीमध्ये आपल्या महारवाड्यामध्ये एका पांडुरंग नावाच्या मुलाला प्लेग झाला. त्या पांडुरंगाला त्यांनी पाठीवर घेतलं आणि दवाखान्यापर्यंत आणलं. आणि प्लेग हा असा रोग असतो, एकमेकाचा संसर्गाने होतो. तर त्या पांडुरंगाला दवाखान्यात आणतात त्यांना सुद्धा प्लेगची गाठ उठली आणि तिथेच त्यांचा अंत झाला. म्हणजे सावित्रीबाई आपल्यातून निघून गेल्या. तर बंधूंनो आणि भगिनींनो, आज ज्या काही आपण शिकतोय, आज मोठे मोठे बघा आपल्या देशाची राष्ट्रपती महिला आहे, पंतप्रधान सुद्धा महिला होऊन गेल्यात. 2 राष्ट्रपती झाल्या आपल्या, प्रतिभाताई पाटील होती ना एक, आणि आता कोण आहे, द्रौपदी मुर्मू आहे ना. त्याच्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. आणि विविध खात्यामध्ये आपल्या महिला सर्वोच्च पद भूषवतायत. हे सगळं कुणामुळे झालं, हे सावित्रीमाईंमुळे झालं. पुढे याच गोष्टीचा जो वारसा होता तो बाबासाहेबांनी चालवला, आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून हे आपल्याला सगळं मिळवून दिलं. पण सुरुवात सावित्रीमाईंनी आणि ज्योतिराव फुलेंनी केलेली आहे. बंधूंनो, बाबासाहेब
ज्यावेळेस हिंदू कोड बिल संसदेमध्ये मांडत होते ते कुणासाठी होतं? महिलांसाठीच होतं. परंतु महिलाच त्या हिंदू कोड बिलाला विरोध करत होत्या. महिलांचं भलं त्याच्यामध्ये होणार होतं, परंतु महिलाच त्याला काय विरोध करत होत्या? ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आता बघा, ट्रेनला लटकून लटकून बाळ जातात का नाही? अनेक जाती धर्माच्या स्त्रिया आता उच्च पदावर काम करतात. त्यांना कळत नाही का हे सावित्रीमाईमुळे झालंय? सगळं कळतं. परंतु भानगड काय माहिती का? ज्याला त्याला आपला धर्म टिकवायचा असतो, आपली संस्कृती टिकवायची असते. जर त्या महिला जर असं बोलायला लागल्या की सावित्रीमाईंनी जर आमच्यासाठी भलं केलंय, तर मग त्यांचं अस्तित्व नष्ट होतं ना. आणि धर्म प्रत्येकाला प्याराचा आहे. आपण कसं आपला बौद्ध धर्माला जीव लावतो. आपल्याला असं वाटतं आपण सगळं पंचशील पाळलं पाहिजे, बौद्ध झालं पाहिजे. का झालं पाहिजे बौद्ध आपण? कारण आपला बौद्ध धर्म टिकला तर आपण टिकू, बौद्ध धर्म नष्ट झाला तर आपण नष्ट होऊ. तसं त्यांचंही आहे. त्यांना त्यांचा धर्म टिकवायचा आहे आणि म्हणून त्यांना सगळं माहिती असून सुद्धा ते काय म्हणतात की नाही, हे बरोबर नाही. आता बघा, पायातून माणसाला जन्म होतो का? आईच्या पोटातून जन्म होतो. आता पायातून जन्म होत नाही, त्यांना कळत नाही, कळतं. पण ते काय सांगतात असं? कारण त्यांना त्यांचा धर्म टिकून ठेवायचा आहे. म्हणून आपल्याला आपला धर्म टिकून ठेवायचा आहे. तर त्यांना नाव ठेवण्यात काही अर्थ नसतो. आपल्याला काय करायचं असतं? सत्यशोधक व्हायचंय. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण काय करायचं माहितीये का? सत्य शोधायचं. आता बघा, आपण इथं मेणबत्त्या अगरबत्त्या लावल्या, कुणासाठी लावल्या? एक आदर्शातून लावल्या, जे सत्य आहे. बरोबर का नाही? कुठल्याही गोष्टीचं आपण सत्य बघायचं, सत्य शोधक व्हायचं. तरच आपण खऱ्या अर्थाने आपल्या महापुरुषांना न्याय दिल्यासारखं होईल. आणि प्रत्येक महापुरुषाला आपण मानलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी चांगलं काम केलेलं आहे, मानवतेचं काम केलेलं आहे, त्यांना सर्वांना आपण महत्व दिलं पाहिजे. कारण तीच आपली संस्कृती आहे. आज ही लहान लहान पोरं आहेत, ही लहान पोरं आहेत, पण यांच्या पाठीमागे पालक उभे असले पाहिजे. जर पालक उभे असतील तर ही लहान पोरं घडतील. पालक उभे नसले तर ही घडणार नाहीत. आणि म्हणून बाबासाहेबांचं जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आपल्याला कसलीही भीती नाही. बंधूंनो, या संविधानामुळे इतका आपला फायदा आहे, परंतु आपण तो अजिबात घेत नाही. संविधान, आज बघा संविधानाच्या मागे लोक काय लागलेत माहिती? काय लागले संविधानाच्या मागे? कारण तुमच्या 12वीच्या नंतर जे शिक्षण तुम्ही घेता त्या शिक्षणाची फी आहे ना, एका वर्षाची 1-1.5 लाख रुपये. आणि ती फी तुम्हाला सरकार देतं. फुकट शिकता तुम्ही, 1 रुपया तुम्हाला लागत नाही. आणि दुसरे लोक पैसे घेऊन येतात तरी त्यांचा नंबर लागत नाही. म्हणून संविधानाच्या मागे लागले. तर या सगळ्या गोष्टी आपण जाणून घ्या. बाबासाहेबांचा संदेश आहे. बघा, आता यांनी सांगितलं मला की महिला विहारात येत नाही म्हणे आपल्या. तर बाबासाहेब म्हणतात की दर रविवारी विहारात या. जोपर्यंत तुम्ही विहारात जात नाही तोपर्यंत तुमची प्रगती होत नाही. तुम्ही तुमचा बौद्ध धर्म हा टिकवणं ही काळाची गरज आहे. तुम्ही तुमचा बौद्ध धर्म जर टिकवला नाही तर आता पुन्हा बाबासाहेब काही जन्माला येणार नाहीत. म्हणून बौद्ध धर्म टिकवा. आणि बाबासाहेबांचा संदेश आहे दर रविवारी विहारात जा. विहारात गेल्याच्या नंतरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील, अन्यथा तुम्हाला काही कळणार नाही. म्हणून आज सावित्रीमाई यांच्या जयंती दिनानिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करू आणि आपल्या सर्वांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ. नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो अशी मंगल कामना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हे सावित्रीमाईंचं जे काही थोडंफार प्रवचन आहे या ठिकाणी मी संपवतो. जय भीम, जय संविधान.